राव बहादूर बोले पॅनल आपल्या भंडारी समाजाच्या शैक्षणिक प्रगतीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच अविरत काम करत आहोत. आपल्या संस्थेची प्रतिष्ठा कमी होईल अथवा ह्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल असे कुठलेही काम आम्ही आजवर केलेले नाही आणि म्हणूनच 131 वर्षांची आपली ही संस्था ताठवानेनं उभी. गेली 16 वर्षे संस्थेच्या कार्यवाह म्हणून जबाबदारी सांभाळताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, पण तरीही 2011 साली संस्थेच्या दादर येथील सभागृहाचे नूतनीकरण केले व सन 2019 साली रत्नागिरी येथे पहिले वातानुकूलित सभागृह उभे केले. आम्ही निवळ संस्थेची सत्ता हस्तगत करणे ह्या हेतूने ही निवडणूक लढवत नाही. संस्थेमध्ये गेली अनेक वर्षे अगदी नियमित निस्वार्थी वृत्तीने समाजासाठी कार्य करणाऱ्या, स्वतःचा संसार सांभाळून विवाह मंडळात येऊन आपला बहुमूल्य वेळ व सेवा देणाऱ्या महिलांना प्राधान्य देऊन त्यांना ह्या निवडणुकीमध्ये उमेदवारी देऊन सन्मान करण्याचे ठरवले. आपल्या या उमेदवारांची ओळख ही पुढील प्रमाणे. आमची निशाणी गरुड पक्षी. श्री उल्हास बाळकृष्ण लाड, उमेदवार विश्वस्थ व्यवस्थापक समिती. जनकल्याण बँकेत अनेक वर्ष नोकरी करून निवृत्त झालेले, प्रभादेवीत राहणारे श्री उल्हास बाळकृष्ण लाड समाजसेवेची आवड असल्याने गेली 14 वर्षे संस्थेच्या व्यवस्थापक समितीमध्ये कार्यरत आहेत. निस्वार्थीपणे काम करणाऱ्या श्री उल्हास यांचा रत्नागिरीच्या सभागृह उभारणीत सिंहाचा वाटा राहिलेला आहे. श्री अविनाश शंकर भाटकर, उमेदवार विश्वस्थ व्यवस्थापक समिती. श्री अविनाश शंकर भाटकर हे व्यवसायाने इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असून गेली अनेक वर्षे समाजसेवेचे व्रत घेऊन सर्वांना मदत करण्यास तत्पर असतात. आपल्या व्यवसायातून वेळ काढून मराठी व्यापारी उद्योजक परिषद या संस्थेचे कार्यकारिणी सदस्य व समर्थ व्यायाम मंदिर या संस्थेचे कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत. श्री नंदकुमार लक्ष्मण कांबळे, उमेदवार विश्वस्थ उपाध्यक्ष. श्री नंदकुमार लक्ष्मण कांबळे हे व्यावसायिक असून त्यांची स्वतःची सिद्धेश इंडस्ट्रीज इंजिनिअरिंग ही कंपनी आहे. स्वतःचा व्यवसाय सांभाळून समाजसेवेचे व्रत हाती घेऊन समाजासाठी वेळ देणारे श्री नंदकुमार हे भंडारी मंडळाचे कार्यकारिणी सदस्य, कावेरी कोऑपरेटिव्ह बँक सोसायटीचे अध्यक्ष तसेच मालवण भंडारी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे माजी संचालक आहेत. श्री पराग राजाराम आजगावकर, उमेदवार अध्यक्ष व्यवस्थापक समिती. अतिशय उमदे व्यक्तिमत्व असणारे श्री पराग राजाराम आजगावकर हे एअर इंडिया या कंपनीमध्ये मोठ्या पदावर आहेत. ही नोकरी सांभाळून एअर इंडियाच्या मान्यताप्राप्त युनियनचे ते ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी म्हणून आजही कार्यरत आहेत. अनेक हिंदी मराठी चित्रपट मालिकांमध्ये, टीव्ही मालिकांमध्ये त्यांनी अभिनय देखील केला आहे. गाण्यांचे अनेक कार्यक्रम त्यांनी केले आहेत. भंडारी समाजासाठी काम करण्याच्या जिद्दीने या निवडणुकीत ते उभे आहेत. श्रीयुत राजेश सुधाकर पाटील, उमेदवार व्यवस्थापक समिती. श्रीयुत राजेश पाटील हे अखिल भारतीय कामगार सेना या कामगार संघटनेचे अखिल भारतीय चिटणीस म्हणून काम बघतात. अनेक कंपन्या व हॉस्पिटलमध्ये युनियन असल्याने समाजसेवेशी यांचा जवळून संबंध येत असतो. भंडारी समाजासाठी कार्य करण्याच्या इच्छेने व्यवस्थापक समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून ते आज उभे आहेत. श्रीयुत उल्हास दशरथ तनगुटकर, उमेदवार व्यवस्थापक समिती. सन 2007 पासून आपल्या संस्थेचे खजिनदार म्हणून आजपर्यंत हे कार्यरत आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र मधून सेवानिवृत्ती घेतल्यानंतर अनेक वर्ष संस्थेच्या विवाह मंडळात काम करण्याचा अनुभव असणारे श्री उल्हास हे निस्वार्थीपणे कुठलेही मानधन न घेता स्वखर्चाने अंधेरी येथून संस्थेच्या कामासाठी नियमित येतात. रत्नागिरी येथील संस्थेच्या उभारणीत यांचा सिंहाचा वाटा आहे. श्रीयुत सूरज सुधाकर बोले, उमेदवार व्यवस्थापक समिती. संस्थेचे संस्थापक कैलासवासी राव बहादूर सीताराम केशव बोले यांचे हे पणतू व संस्थेचे कार्यवाह म्हणून सध्या कार्यरत आहेत. सन 2005 पासून कार्यवाह म्हणून काम करत असताना
संस्थेचे दादर येथील सभागृह संपूर्ण वातानुकूलित व नूतनीकरण करून सन 2019 मध्ये रत्नागिरी येथील संस्थेचे व रत्नागिरीमधील पहिले वातानुकूलित सभागृहाचे त्यांनी काम पूर्ण केले. आपला संपूर्ण वेळ संस्थेसाठी व समाज बांधवांसाठी देणे हेच त्यांचे एकमेव ध्येय. श्रीयुत पद्माकर मारुती पारकर, उमेदवार व्यवस्थापक समिती. टाटा मिल मध्ये अधिकारी पदावरून निवृत्त झालेले श्रीयुत पद्माकर पारकर या संस्थेचे कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत. संस्थेच्या विवाह मंडळात गेली अनेक वर्षे निस्वार्थीपणे ते काम करतात. श्रीयुत मंदार अरुण पोलेकर, उमेदवार विश्वस्त उपाध्यक्ष व्यवस्थापक समिती. श्रीयुत मंदार पोलेकर हे सन 2007 पासून संस्थेचे कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत. फिल्म टीव्ही प्रोडक्शन मध्ये डिप्लोमा, ॲडव्हर्टायझिंग मार्केटिंग मध्ये डिप्लोमा असे शिक्षण घेतलेले श्रीयुत पोलेकर यांचा या क्षेत्रात 27 वर्षांचा अनुभव आहे. भंडारी युथ फेडरेशन, कित्ते भंडारी युथ फोरम अशा संस्थांमध्ये काम करण्याचा त्यांचा दांडगा अनुभव आहे. सौ ममता विनय गुळेकर, उमेदवार व्यवस्थापक समिती. गेली अनेक वर्षे संस्थेच्या विवाह मंडळात कार्यरत असणाऱ्या सौ ममता गुळेकर ह्या व्यवस्थापक समिती सदस्य म्हणून आजही कार्यरत आहेत. स्वतःचा संसार सांभाळून संस्थेसाठी व समाजासाठी काम करणाऱ्या सौ ममता ह्या सर्व परिचित आहेत. श्रीयुत अजय अरुण पोलेकर, उमेदवार व्यवस्थापक समिती. प्रभादेवी येथे राहणारे श्रीयुत अजय पोलेकर हे संस्थेचे कार्यकारिणी सदस्य असून जुनी प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यवाह म्हणून अनेक वर्ष कार्यरत आहेत. सध्या मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून देखील ते कार्यरत आहेत. याशिवाय ओम ज्ञानदीप मंडळाचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. मुंबई व श्रीवर्धन येथे समाजसेवेत त्यांनी भरपूर काम केले आहे. श्रीयुत मुकुंद मधुसूदन खोरजुवेकर, उमेदवार व्यवस्थापक समिती. श्रीयुत मुकुंद हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवेतून निवृत्त झाले आहेत. नोकरी करत असताना सुद्धा व निवृत्त झाल्यानंतरही समाजासाठी काम करण्याची इच्छाशक्ती असल्याने शिवडी येथे राहत असून देखील विवाह मंडळात येऊन नियमितपणे ते आपला वेळ देतात व समाजकार्यात हातभार लावतात. सौ वृषाली विनायक शिरवडकर, उमेदवार व्यवस्थापक समिती. गेली अनेक वर्षे संस्थेच्या विवाह मंडळात कार्यरत असणाऱ्या सौ वृषाली शिरवडकर ह्या विवाह मंडळात सर्वांसाठी मदत करण्यासाठी पुढे असतात. अनेक सामाजिक कार्यात भाग घेऊन सर्वांसाठी काम करण्याचा उत्साह असल्याने प्रभादेवी व अगरबाजार मध्ये त्या विशेष लोकप्रिय व्यक्तिमत्व आहेत. सौ सुचित्रा भालचंद्र मयेकर, उमेदवार व्यवस्थापक समिती. सुचित्रा मयेकर या इंडियन एअरलाइन्स कॉलनी सांताक्रूज येथे राहतात. महानगर टेलिफोन निगम मध्ये अनेक वर्ष काम केल्यानंतर निवृत्त झाल्यावर सुद्धा आर्थिक अपेक्षा न ठेवता केवळ समाज बांधवांसाठी आपले कर्तव्य म्हणून स्वखर्चाने त्या सांताक्रूज वरून प्रवास करतात व संस्थेत येऊन विवाह मंडळासाठी आपला बहुमूल्य वेळ व्यतीत करत असतात. सौ श्रद्धा शरद भाटकर, उमेदवार व्यवस्थापक समिती. सौ श्रद्धा भाटकर ह्या सिद्धिविनायक समोरील यादव पाटीलवाडीत राहतात. समाजकार्याची आवड असल्यामुळे नियमित संस्थेच्या विवाह मंडळात येऊन आपल्या समाज बांधवांना त्या सतत मदत करत असतात. सौ शिवानी सुरेश तोडणकर, उमेदवार व्यवस्थापक समिती. सौ शिवानी तोडणकर ह्या प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असल्या तरी संस्थेच्या हळदी कुंकू समारंभात व इतर सांस्कृतिक कार्यक्रमात त्या सतत सहभागी असतात. समाजकार्याची आवड असल्याने त्या राहतात त्या प्रभादेवीमध्ये सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्या नेहमी पुढे असतात. सौ सुप्रिया सुहास शिवलकर, उमेदवार व्यवस्थापक समिती. समाजकार्याची आवड व भंडारी समाजासाठी काहीतरी करण्याची प्रबळ इच्छा या उद्देशाने सौ सुप्रिया शिवलकर या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभे आहेत.
अत्यंत गरीब परिस्थितीत संस्थेने त्यांच्या 2 मुलांना शिष्यवृत्ती दिली होती. या 2 मुलांना शिकवून मोठे केल्यावर बोरिवली येथे महिलांसाठी संस्थेत काम करून अनेक महिलांना त्यांनी आजवर मदत केली आहे. श्रीयुत प्रियदर्शन मनोहर मोरे, उमेदवार व्यवस्थापक समिती. श्रीयुत प्रियदर्शन मोरे हे आपल्या संस्थेचे संस्थापक कैलासवासी राव बहादूर बोले यांचे पणतू असून प्रसिद्ध कवी शिवायनकार कैलासवासी नारायण रामचंद्र मोरे यांचे नातू आहेत. स्वतःच्या जाहिरातीच्या व्यवसायातून वेळ काढून संस्थेसाठी व समाजासाठी ते नियमित वेळ देतात. श्रीयुत नितीन एकनाथ आंबेडकर, उमेदवार उपाध्यक्ष व्यवस्थापक समिती. श्रीयुत नितीन आंबेडकर हे एक व्यावसायिक असून भंडारी मंडळाचे कार्यवाह म्हणून संस्थेच्या कामाचा त्यांना दांडगा अनुभव आहे. श्रीयुत नितीन आंबेडकर यांचे वडील कैलासवासी एकनाथ सदाशिव आंबेडकर आपल्या कित्ते भंडारी संस्थेचे शेवटपर्यंत विश्वस्त म्हणून कार्यरत होते. श्रीयुत आंबेडकर हे जी उत्तर विभाग प्रभाग समिती सभासद म्हणून देखील काम पाहतात. श्रीयुत भरत नारायण पाटकर, उमेदवार व्यवस्थापक समिती. श्रीयुत भरत पाटकर हे यंदा निवडणुकीत पहिल्यांदाच उभे आहेत. प्रभादेवी येथे राहणारे श्रीयुत भरत यांनी प्रभादेवीतील अनेक सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतलाय. यंग भारत क्रीडा मंडळाचे पदाधिकारी व प्रभादेवीचा राजा या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे. सौ सरोज विवेक आरोंदेकर, उमेदवार व्यवस्थापक समिती. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अनेक वर्ष अधिकारी म्हणून काम केल्यावर याच वर्षी निवृत्त झालेल्या सौ आरोंदेकर यांना आपल्या संस्थेसाठी काहीतरी मदत व्हावी व समाजकार्य करण्याची संधी मिळावी म्हणून यंदा प्रथमच संस्थेच्या निवडणुकीत व्यवस्थापक समिती सदस्य पदासाठी त्या उभ्या आहेत. श्रीमती शिल्पा सुरेश वराडकर, उमेदवार व्यवस्थापक समिती. गेली अनेक वर्षे संस्थेच्या विवाह मंडळात त्या नियमितपणे कार्यरत आहेत. त्या जिथे राहतात त्या हिटकरी मंडळात त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवत असतात. आमच्या राव बहादूर पॅनलने पुरस्कृत केलेले हे 3 उमेदवार असून यांची निशाणी गुलाबाचे फूल आहे. आमच्या पॅनलच्या उमेदवारांबरोबरच यांना सुद्धा प्रचंड बहुमताने विजयी करा. निशाणी गुलाबाचे फूल. श्रीयुत किशोर प्रभाकर केळसकर, उमेदवार व्यवस्थापक समिती. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीमध्ये नोकरी करणारे श्रीयुत किशोर हे महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेले विशेष कार्यकारी अधिकारी तसेच दादर व माहीम परिसरातील अनेक मान्यवर संस्थांचे हे पदाधिकारी असून ते बऱ्याच वर्षांपासून यामध्ये कार्यरत आहेत. शिवाजी पार्क नागरिक संघ या संस्थेचे गेले 8 वर्ष संयुक्त सचिव असून दापोली आंजर्ली येथील अनेक मान्यवर संस्थांचे ते पदाधिकारी आहेत. सौ मनीषा मनोज वारंग, उमेदवार व्यवस्थापक समिती. यंदा पहिल्यांदाच संस्थेच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून मनीषा उभ्या आहेत. खेडगल्ली प्रभादेवीत राहणाऱ्या सौ मनीषा वारंग यांना संस्थेच्या कामाचा अनुभव जरी नसला तरी संस्थेच्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग निश्चितच असतो. श्रीयुत अनिल दामोदर नागवेकर, उमेदवार व्यवस्थापक समिती. प्रभादेवी विभागातील सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील नामांकित श्री सिद्धेश्वर क्रीडा मंडळाचे अध्यक्ष, प्रसिद्ध कबड्डी खेळाडू व राष्ट्रीय पंच, कबड्डी संघटक, ओम कबड्डी प्रबोधिनीचे कार्यकारिणी सदस्य, हाफकिन बायो फार्मास्युटिकल एम्प्लॉईज युनियनचे माजी सहचिटणीस म्हणून त्यांनी काम केलेले आहे. आपण कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळ या संस्थेचे सन्माननीय सभासद आहात आणि म्हणूनच 131 वर्षांच्या संस्थेचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि तिला सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी संस्था गिळंकृत करण्यास टपलेल्या लोकांना कायमचा धडा शिकवावा आणि आमच्या राव बहादूर बोले पॅनलच्या समस्त उमेदवारांना रविवारी म्हणजेच येत्या 5 जूनला सकाळी 8:30 ते 5:30 या वेळेत आपले बहुमूल्य मत देऊन प्रचंड बहुमताने विजयी करावे ही नम्र विनंती.